या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। यानंतर स्वतः साहेब प्रेसला संबोधित करतील। धाराशिव जिल्ह्यामध्ये मी जवळपास 8.5 वर्ष पालकमंत्री राहिलो। लातूर आणि धाराशिव माझ्याकडे होतं, त्यामुळं माझं एक वेगळं नातं धाराशिवशी आहे। विशेषतः तुळजापूरचं भवानी माता ही तर आमच्या किती पिढ्या तुळजापूरला आल्या असतील मला सांगता येत नाही, म्हणजे काय 100, 200, 300, 400 काय सगळे पूर्वजसुद्धा तुळजापूरशी नातं सांगणारे आहेत। जसं पांडुरंगाशी आहे तसं तुळजापूरशी नातं सांगणारे आहेत आणि त्यामुळं एक जिव्हाळ्याचं नातं आहेच आहे। काल मी आलो ते इथे तांदूळवाडीला कळंब तालुक्यामध्ये एक उपोषण काही युवकांनी केलेलं आहे आणि त्या उपोषणामध्ये त्यांनी EVM चा वापर थांबला पाहिजे आणि बॅलेट पेपर म्हणजे मतपत्रिकेवर निवडणुका घेतल्या पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे। त्यासाठी उपोषण सुरू केलं आहे। बाळदादा आवारे नावाचा तरुण आहे, त्यांना साथ देणारे सगळे तरुण आहेत। त्यांची इच्छा होती की मी त्यांना सांगितलं होतं, खरं म्हणजे त्या डायबिटीस आहे स्वतः त्यांना, त्यामुळे तुम्ही उपोषणात बसू नका असं मी आग्रहानं सांगितलं होतं। मला भेटल्यानंतर का उपोषण डायबिटीस असेल बसू नका, परंतु ते जिद्दी दिसत आहेत आणि त्यामुळे ते म्हटले तुम्ही फक्त भेटायला या। आता 5 दिवस झाल्यावर तेवढी अपेक्षा तर त्यांची पूर्ण केली पाहिजे, कारण EVM हा विषय राष्ट्रीय पातळीवरचा निरोगी पद्धतीनं जर तुम्हाला निवडणुका घ्यायच्या असेल, लोकशाही चालवायची असेल तर एक तर मतदार यादी बेसिक असते, मतदान महत्त्वाचं असतं आणि मतदानाची किंमत राहिली पाहिजे। त्याच्यावरती शंका असेल काही तर ती दूर झाली पाहिजे, याच्याकरता EVM बाजूला करणं आवश्यक आहे, हे सगळं सर्वांचं मत आहे। आणि त्यामुळं राष्ट्रीय पातळीला मतचोरी हा विषय राहुलजींनी घेतलेला असल्यामुळं मी स्वतः पक्षाच्या वतीनं मला स्वतः आमचे हर्षजी सपकाळ हे सुद्धा स्वतः म्हटले की आपण जा आणि तेवढं पाठिंबा आपला देऊन या, म्हणून मी पाठिंबा देण्याकरता आलेलो होतो। खरं आहे की त्यांची जिद्दीनं ते उपोषण करतायत। खरं म्हणजे अजूनही प्रशासनानं बिलकुल दखल घेतलेली नाही आहे। प्रशासनाने ते सगळं काही सहज घेत आहेत, हे काही बरोबर गोष्ट नाही। त्यांनी गंभीरपणे घेतलंच पाहिजे, कारण एक जीव ज्यावेळेस असं की 6-6 दिवस बिगर पाण्याचा आणि बिगर अन्नाचा असेल, उद्या काही घटना घडली तर त्याचे परिणाम खूप मोठे होत असतात। प्रशासनाने त्वरित दखल घेतली पाहिजे अशी माझी अपेक्षा त्यामध्ये आहे। बाकी तर आपल्याला काय विचारायचं विचारा। नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाचं विश्लेषण आपण काय करतो? नाही, असं आहे की एकंदर निवडणुकीचं स्वरूपच बदललेलं आहे। तुम्ही नगरपालिका पहा किंवा आता महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा एक स्वरूप इतकं बदललेलं आहे आणि अनेक संसाधनांचा वापर जो गैरव्यवहार चाललेला आहे, गैरवापर चाललेला आहे, दहशत निर्माण करण्याचं आपण पाहिलं की काही जागा ह्या अनअपोज बिनविरोध झाल्या, बिनविरोध निवडून आला, खूप त्यांनी जाहीर केलं 70 जागा, एवढा बिनविरोध येतात। दुसऱ्या दिवशी तुमच्या पेपरच्या सगळ्यांच्या हेडलाईन होत्या की याच्यामध्ये दमबाजी आहे, याच्यात दहशत आहे, याच्यात लालूच आहे, याच्यात खुनापर्यंतचे प्रयत्न आहेत। हे हेडलाईन आपल्या सगळ्या वृत्तपत्रांनी दिल्या पाहिलं। चॅनलवाल्यांनी सुद्धा हा विषय घेतला होता की हे बिनविरोध येणं हे निकोप नाही आहे, याच्यामागं खूप दहशत आहे, अनेक पद्धतीच्या गोष्टी घडत आहेत। पण तिथं थांबलेलं नाही, ते अजूनही सुरू आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे मतदानापर्यंत दहशत केली गेली, अनेक पैशाचा याचा गैरवापर झालेला आहे आणि ह्या सगळ्यातून हे यश जे मिळवलेलं आहे, जे आमचं काँग्रेसचं असेल ते निकोप यश आहे, निरोगी यश आहे, परंतु हे जे यांना मिळालं आहे याच्यामध्ये अनेक गोष्टी कारणीभूत आहेत, त्याच्यातून जे सत्ताधाऱ्यांना यश मिळालेलं आहे। धाराशिव जिल्हा पूर्वी काँग्रेसमय जिल्हा होता, पण आज धाराशिव जिल्ह्यामध्ये काँग्रेस घसरत्या मार्गावर आहे, त्याच्यासाठी काय करावं? नाही, धाराशिवचा प्रश्न हा निवळ धाराशिवचा नाही, देशाचा आहे, महाराष्ट्राचा आहे, धाराशिवचा आहे। हे खरं आहे का? सगळेच पूर्वी काँग्रेस हा विचार आमचा सगळ्यांचा एकत्र विचार होता आणि ताकदीचा विचार होता। मात्र विरोधी पक्ष असायचा, तो त्याच्या पद्धतीनं काम करायचा, लोकशाहीचा मार्ग होता। मी असं म्हणत असतो की काँग्रेस अडचणीत असं समजू नका। काँग्रेसची जी आयडियॉलॉजी आहे, जी राज्यघटनेशी निगडीत आहे, राज्यघटनेचे मूलभूत तत्वांमध्ये जे काही सांगितलेलं आहे, मूलभूत तत्त्व जे सांगितलेलं आहे प्रिॲम्बलमध्ये, ते काँग्रेसची आयडियॉलॉजी, काँग्रेसचं तत्त्वज्ञान वेगळं विचारायची गरजच नाही।
प्रिॲम्बलचं मूलभूत तत्त्व हे काँग्रेसचे विचार आज तेच धोक्यात आलेले आहेत आणि त्याच्यावर आपण पाहतो की ज्या पद्धतीने धर्माचा, जातीचा, पैशाचा वापर सगळा चाललेला आहे, स्वायत्त संस्थांचा गैरउपयोग चाललेला आहे, त्यामधून ह्या सगळं लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे. निवळ काँग्रेसला नाही, काँग्रेसला धोका याचा अर्थ लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तो धाराशिव काय, महाराष्ट्र काय, देश काय, सगळीकडेच आहे. जिल्ह्याच्या संघटनात्मक जी बांधणी आहे त्याच्यात या भविष्यात तरी आता काय सुधारणा होणार आहे का? नाही, आता एकदा रिव्ह्यू, आता जिल्हा परिषद झाल्यावर एकदा सगळ्या याचा रिव्ह्यू आम्ही करणार आहोत. चर्चा अध्यक्षांशी झालेली आहे. एकदा सगळा आढावा करून पुढं आम्हाला 3-4 वर्ष मिळणार आहेत लोकसभेकरता. तोपर्यंत एक नवी बांधणी हे तर केली जाईल, सगळ्यांचा आढावा घेऊन केलं जाईल. सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्याला जे काँग्रेसला यश मिळाले त्यावर समाधानी आहात का? नाही, काही असलं तरी एक असं आहे की समाधानी असायचं काही कारण नाही. यश मोठंच पाहिजे होतं, आम्हाला महानगरपालिका पाहिजे होत्या हे खरं असलं तरी एकंदर ज्या परिस्थितीतून सगळा देश जातो आहे, जे राजकारण जातं आहे, मला सांगा की महाराष्ट्राच्या राजकारणाची काय परिस्थिती आहे आज. महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणसाने या परिस्थितीवर खरं म्हणजे दुःख व्यक्त केलं पाहिजे की इतके तुकडे, सगळ्या पक्षांचे तुकडे करणं, त्यांचा न्याय न मिळणं, त्याच्यामधला न्यायालयातून सुद्धा अद्याप त्याच्यावर निर्णय न होणं, त्याच्यातून ते तसंच पुढं नेणं, हे कोण करतं आहे, याच्यामागे कोणती शक्ती आहे. आणि ती धोका काँग्रेसला की यश कमी काँग्रेसला असं नाही, लोकशाही तत्वाला यश कमी मिळालेलं आहे असं मी मानतो. शिवसेनेच्या फुटीवरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होणार आहे, काय तुम्हाला वाटतं? याच्यात एक तर म्हणजे मला विचारण्याऐवजी लहान बाळकाला विचारावं एखाद्या खरं काय याच्यात काय करायला पाहिजे होतं, खरं काय, कोणती शिवसेना खरी, कोणती राष्ट्रवादी खरी, एखादा बालक रस्त्यावरच्या विचारा, तो सांगेल. सर, विकास 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 खरंच देशामध्ये विकास होतोय का? तेव्हा अर्थव्यवस्थेची काय परिस्थिती तुमची गैरसमजात जाऊ नका. चौथी ताकदवान अर्थव्यवस्था आपली जगातली, हे खरं आहे काय? बोलण्याची भाषा आहे ही. गरिबी आणि त्यांचे प्रश्न, तुमच्या एका बाजूला जी गरिबी आहे म्हणजे श्रीमंत होत चाललेत, गरीब होत चालला आहे आणि प्रचंड दरी ही निर्माण होते आहे. कदाचित श्रीमंताला ती अर्थव्यवस्था चांगली वाटत असली तरी गरिबाकरता, शेतकऱ्याकरता, कामगारांकरता ही अर्थव्यवस्था बिलकुल बरोबर नाही. चलनवाढ जी आहे, रुपयाची घसरण आपल्याला दिसते. याच्यावरच मोदीजी ज्यावेळेस पंतप्रधानकीचे उमेदवार होत होते त्यावेळेस त्यांनी काय बोललो होतं ते मुद्दाम आठवा. सोन्याच्या भावाच्या बाबतीत आठवा त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्याचं नातं अर्थव्यवस्थेची कसं त्यांनी सांगितलेलं आहे ते आज जर पाहिलं, त्या तत्वावर, त्या विचारावर त्यांचं पाहिलं तर प्रचंड घसरण अर्थव्यवस्थेची चाललेली आहे. प्रचंड दरी, विषमता ही वाढते आहे. तो शेतकऱ्याला विचारा त्याचं काय अवस्था आहे. आजची परिस्थिती काय, सोयाबीनची अवस्था आहे, काय भाव मिळतो सोयाबीनला, कापसाला बाजार मिळाला तो कधी मिळाला, सगळ्या अशा गोष्टी विचारा तुम्ही. त्याच्यातून हा वाचणार कसा हा शेतकरी, अर्थव्यवस्था चांगली कशाला व्हायचं. तेव्हा राजकारण जे केलं जातं, राजकारण्यांना याच्याकरता केलं पाहिजे का गरीब माणूस आहे त्याच्या जीवनात आनंद कसा निर्माण होईल. आज या चलनवाढीला सगळ्यात अडचणीत असेल की ज्याचं फिक्स उत्पन्न आहे 40,000 रुपये महिन्याला येतं त्या घरात, तो जास्त अडचणीत गेला. ही वस्तुस्थिती आहे. सर, इतर पक्षाचे एक लिमिट आहे की 5 वर्षीय जिल्हाध्यक्ष असावा, 4 वर्षीय जिल्हाध्यक्ष असावा, पण आपल्या पक्षाचा 17 वर्षीय जिल्हाध्यक्ष असताना तरी सुद्धा काँग्रेसची घसरण जिल्ह्यामध्ये आहे. तुम्हाला ठीक आहे, हा सगळ्याच आता आढावा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर करावा लागेल आम्हाला. महानगरपालिका किंवा नगरपालिका निवडणुकीमध्ये फडणवीसनं एक असं धोरण केलं की विरोधी पक्षाची जागा भरून काढण्यासाठी कुणाशीच युती केली नाही, अजित पवार असो किंवा शिंदे सेना असो, असं आपल्याला वाटत नाही का? नाही, त्याच्यात असं आहे की त्यांची स्ट्रॅटेजी सुद्धा आहे. दोघांनीच एवढी जोरात लढाई करायची की तिसरं हे बघत बसलं पाहिजे. यांचंच वाटप एवढं जोरात राहील हेच. नाही सर, इकडं आपण जरी म्हणत असलो की साऱ्या गोष्टी घडतायत सध्या, परंतु त्या दृष्टीनं म्हणजे देशभरात जी काँग्रेस पसरलेली आहे त्या काँग्रेसकडून मात्र जिल्हा पातळीवर असेल किंवा तालुका पातळीवर असेल त्या पद्धतीने आवाज उठवला जात नाही या गोष्टीच्या विरोधात.
नेतृत्व काम करत नाही जिल्ह्याचं. जिल्ह्यातलं नेतृत्व असं नाही आहे हा प्रश्न आहेच लोकांना विश्वास तरी कसा येणार आहे की बाबा आपल्यासाठी लढणार आहेत? आमच्याकरता आहे म्हणजे आम्हाला ती संघटन आणि त्यांच्यात एक अशी चेतना निर्माण करण्याची संघटन करणं आणि चेतना निर्माण करणं ही काळाची गरज आहे आमच्याकडे सुद्धा. मोरल सपोर्ट सुद्धा जर नसेल तर मग तुम्ही म्हणताय की धाराशिव काय, महाराष्ट्र काय, देश काय असं झालं, पण ही परिस्थिती वेगळी असेल. नाही सपोर्ट तरी द्या. आमची ही परिस्थिती तुम्ही धाराशिवमध्ये असल्यामुळे वाटते, आम्हाला थोडी काळजी सगळीकडची वाटत असते. आम्हाला सगळं दुरुस्त करावं लागेल. आमचा आता कुठलं नावाचं नाही, काय नाही, आमचं मागणी वेगळी नाही. परंतु इथं प्रेम करणारे, काँग्रेसवर प्रेम करणारे जिल्ह्यामध्ये आहे मतदार खूप मोठा आहे. आमच्याकडे ती भावना आम्ही जिल्हा परिषद हे सगळ्या होतं राहत असं काय करतो. अतिवृष्टीचं जे सरकारनं पॅकेज जाहीर केलं सर, किंवा जिल्ह्यातलं सोयाबीन खरेदी आहे शेतकऱ्याच्या, अशा बऱ्याच अडचणी आहेत सर. ह्याच्यावर काँग्रेस खूप हे आहे पीक प्रश्न. विम्याचा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. आणखी पीक विमा मिळाला नाही यावेळेस. म्हणजे खरीपात सोयाबीनचं प्रचंड नुकसान होतं, त्याच्यात पीक विमा पण मिळालेला नाही. अतिवृष्टीच्या घराची पाणी पडझड नुसतीच केली, दौरे केले. नाही काय झालं तिथं पण काय मिळालेलं त्यांनी नाही. तुम्हाला 24च्या इलेक्शनमध्येच एवढं काही सगळं देऊन टाकलं. आता साधं थोडं थांबा म्हणत असतील ते कदाचित. याच्यापेक्षा काय बोलू मी. शेतकऱ्यांना कर्जमाफीची गोष्ट म्हणजे प्रचारामध्ये केली होती, मग ते शेतकरी आजही तेव्हा एक लक्षात घ्या की कुठल्या जगातल्या कुठेही शेतीच्या याचं कुठंच नफ्यात नाही आणि तिथं कायम सपोर्टवरून करावा लागतो आणि आपल्याला इथेही केला पाहिजे. त्याशिवाय शेतकरी टिकूच शकत नाही, ही अवस्था आहे. तुमची अर्थव्यवस्था टिकते किंवा अजून म्हणतो बा अजून भारताची अर्थव्यवस्था टिकली बाकी मोडल्या, त्याला कारण तो सगळा ताण जो अर्थव्यवस्था असतो तो शेतकरी काढीत असतो, तो शेतकरी घेत असतो. आणि केवळ कृषी अर्थव्यवस्था आहे म्हणून आपण टिकतो, हे कुणीच म्हणजे अर्थशास्त्रज्ञ अमान्य करणार नाही. सगळी अर्थव्यवस्था बेसच आपण आहे, शेतकरी. आता अशा वेळेस तो ज्यावेळेस अडचण येतो त्यावेळेस त्याच्या मदतीला उभं राहिलं पाहिजे. आता 6 महिने पाऊस चालला झिमझिम, नुकसान किती झालं, काय कापसाचं उत्पादकता आहे, काय सोयाबीनची उत्पादकता आहे, काय तुरीमध्ये मिळालं, ऊसाचे सुद्धा. आता मला माहिती आहे तुमच्या ऊसाचं वजन तर प्रचंड घसरले, ऊसाचं वजन घसरलं, उंदीर लागले, तुरे निघाले. आता काय म्हणजे सारे तुरेच आहेत. हे सगळे दोष आहेत. तरी तो शेतकरी माझा धर्म आहे असं समजून जर करत असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं सरकारची जबाबदारीची आहे. वेळेला उभं राहिलं पाहिजे. खोटे आश्वासन का देता तुम्ही त्याला, का फसावता तुम्ही त्याला ताकदच दिली पाहिजे, त्याच्या पाठीशी उभं राहिलं. आता रोजगार हमी कायद्यात बदल केला तिने आणि त्यात काय म्हटलं, आमचा आग्रह असा होता की रोजगार हमी त्यांनी सांगितलं की हार्वेस्टिंगच्या काळामध्ये आता रोजगार हमी बंद राहील, 60 दिवस बंद ठेवायचा निर्णयात. आम्ही असं म्हणतो की रोजगार हमीच्या याच्यामध्ये तुम्ही 60 दिवस हार्वेस्टिंग म्हणजे आपण ज्यावेळेस कापणी असं त्यावेळेस तो मजूर शेतकऱ्याला द्या आणि तो भार तुम्ही घ्या रोजगार हमीचा. हे कायम आग्रही आपण राहिलो आहेत आणि तसं जर केलं तर रोजगार हमी त्या शेतकऱ्याला उपयोगी येईल, त्याला आधार होईल, त्या लोकांना काम मिळेल. नाही तर आज कापूस वेचरी काय भाव चालला रे तुम्हाला माहिती आहे? पहिला दुसरा वेचरी तरी 9, 10, 11, 12 आहे, तिसरी चौथीला तर 20 रुपये बनलेत. म्हणजे तुम्ही ते शेतकरी कसं काय भाव पडतंय त्याला, ते सगळं त्याच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे. आज एवढं पीक गेलंय, उत्पादकता घटली, अशा वेळेस उभं नाही राहणार तर कधी राहणार तुम्ही? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विशेष काय आंदोलन आपलं राहणार आहे का काँग्रेस पक्षाचं? ते एकदा आमचा आग्रह आहे. आंदोलनामध्ये मी सुद्धा जनतेला असं म्हणाल की जर त्यांच्या हिताचं आंदोलन एखादा पक्ष करतोय तर जनतेनं सुद्धा सहभागी झालं पाहिजे. जनतेनं सुद्धा कार्यकर्त्यांनी जायचं आणि आंदोलन करायचं आणि फोटो काढून घरी जायचं हे काही उपयोगाचं नाही. तो सहभाग जनतेचा सुद्धा असला. योग्य आंदोलन आहे. आता EVMचं आंदोलन योग्य आहे, त्या कार्यकर्त्यांनी केलं. ते तर कोणत्याच पक्षाचे नाही, कधी पाहिले नव्हते. आम्ही आचार्य आलेच आम्ही राहतोय तुमचा आणि ते सगळ्या पक्षाला भेटले तसे आम्हाला भेटले, असं काही नाही. भारतीय जनता पक्षाला, शिवसेना सगळ्यांना तिने पत्र दिलेत, स्वतः जाऊन भेटून आले, तसे आम्हाला आले. आम्ही म्हटलं चला ते आपला विषय आहे आणि गरजेचा आहे तर ते जनतेनं उभं राहिलं पाहिजे. जनता संवेदनशील जोपर्यंत होत नाही आणि काही सहनच करायची तयारी ठेवते, फार लोकशाही मोडली तरी चालत, ते सगळं सहन करायचं, तर असं जर झालं तर देश मोडायला वेळ लागणार नाही अशी अवस्था आहे. सर, काँग्रेस बुडती नाव आहे असं लोकांचं मत आहे. तरंगणारी नाव कधी होणार? नाही, बुडती नाव नाही, तरंगणारीच आहे ती. फक्त आपण चांगले मदत करा त्या वल्ले मारायला, ती चांगली चालेल वेगात. महानगरपालिका निवडणुकीमध्ये जसं भाजपला सर्वाधिक जास्त जागा मिळाल्या त्याच पद्धतीप्रमाणे MIMला 100हून अधिक जागा मिळाल्या. याच्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, मी तर थोडं वेगळ्या अँगलनं सुद्धा पाहतो का केंद्रीकरण कोणत्याही याचं समाजाचं केंद्रीकरण
कोणत्याही समाजाचं केंद्रीकरण धर्माच्या आधारावर जातीच्या आधारावर होणं लोकशाहीकरता पोषक नसतं. एखाद्या चांगल्या विषयाकरता झालं आणि आग्रहाचा एखादा विषय मंजूर करून घेण्याकरता तर तो समजू शकतो, परंतु त्या ध्रुवीकरण जे असतं एकत्र येणं याच्यामध्ये जर दुसऱ्याबद्दल द्वेष असेल, कोणत्या धर्माच्या जातीच्या याच्यामध्ये स्वतःचं ज्यावेळी ध्रुवीकरण होतं एकत्र येतात त्यावेळी जर द्वेष असेल त्याच्यामध्ये देशाचा अंतर्भाव असेल तर ते आपल्याकरता लोकशाहीकरता धोकेदायक असतं. देशाचा अंतर्भाव कोण निर्माण करताय? त्यांचे नेते करीत असतील, एकमेकाविरुद्ध जे बोलतो आपण त्याच्यातून ते निर्माण होत असतं. काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावरून किंवा राज्य स्तरावरून जे आंदोलनं होतात तीच काँग्रेसकडून होत नाहीत. उदाहरणार्थ मनरेगाचं आंदोलन फक्त जिल्हा स्तरावर झालं, ते तालुका स्तरावर नाही, आता आमचं ग्राम स्तरावर त्याच्यामध्ये होण्याचं आणि आपल्या इलेक्शन्सचा काळ एक झाल्यामुळं काही प्रश्न आहे. बाकी राज्यांमध्ये चांगलं चाललेलं आहे. आपल्या आंदोलनामध्ये एक भाग आपण करतो आहोत, तर मनरेगा केली पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतावर केली पाहिजे, शेतकऱ्याला मदत करा. सध्या कारखाने चालू आहेत, भरपूर दिला जातो, पण FRP-कडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष आहे. तुमच्याकडचं मला बारीक माहीत नाही, माझा FRP बरं आहे. काय आमच्याकडे काय करता येईल? आपल्याकडे FRP किती आहे? माझं आता मी 3,000 तर आता पहिले देऊन राहिले, मागचे 3200 दिले मी. काल आपली चव्हाण साहेबांची भेट झाली का? खायचं आहे नाही झाली. चव्हाण साहेबांनी भेट झाली. FRP-कडे दुर्लक्ष काय होत आहे? नेमकं काय करावं लागेल की त्याच्यामुळे हे होईल? कारखानदारीचा जरा अनुभव आहे तुमच्या. नाही बरोबर, ते शेतकऱ्यांनी थोडं जागृत राहिलं पाहिजे. FRP काढतात कसा काय याचं त्यांनी पाहिलं पाहिजे आणि आग्रही राहिलं पाहिजे की आम्हाला जो आमचा न्याय हक्क आहे तो द्या. याच्यावरती काही शक्य आमची ती तुरेच न्यायच्या गाड्या आम्ही तेच जाईना. सर, वंचित बरोबर युतीचं काय काँग्रेसचं? म्हणजे आता लातूरला झाली, काही ठिकाणी झाली आहे. समविचारी आहे, त्यांच्याबरोबर आम्ही जातो. दोघांनी एकमेकाला प्रामाणिकपणे मदत केली पाहिजे अशी अपेक्षा असते. सर, बांधकाम सभापती माजी बांधकाम सभापती मुकुंद डोंगरे काँग्रेस सोडून गेले, असे बरेचसे मातब्बर माणसं काँग्रेस सोडून चाललेले आहेत. नेमकं त्यांना आम्ही संवाद साधल्यावर ती म्हणाले की आम्हाला जिल्हाध्यक्ष विश्वासात घेत नसल्यामुळे आम्ही पक्ष सोडून जात आहात. त्याच्यासाठी आपण काय करणार? नाही एक लक्षात घ्या, काही असतं कोणतीही संघटना झाली ना, संघटनेमध्ये घर आहे, आपलं कुटुंब आहे, 2-3 भाऊ आहेत, हे सगळा गोता थोडं काही ना काही चालतंच ना. पण ते कुटुंब आहे शेवटी, हे सुद्धा एक कुटुंब असतं. थोडंफार काही असेल, कमी जास्त पडत असेल तर वर तक्रार करून आग्रह धरून बाहेर जाहीर चर्चा करण्याऐवजी वरपर्यंत कळवलं पाहिजे का असं थोडं झालं पाहिजे, दुरुस्ती तशी झाली पाहिजे. परंतु पक्ष हे सुद्धा स्वतःचं घर आहे असं समजून ते कुटुंब सांभाळायचाच प्रयत्न केला पाहिजे. चला, ओके, चांगलं झालं. कुटुंब उभं आहे थोडं मागे. उत्पन्न खूपच आहे, त्याला किंमत राहत नाही. भाव नाही शहर जवळ तसं स्वाद आहे, म्हणजे किती सुंदर ज्यादा आले का असं. पुढे जायची गरज आहे, झूम करायची. तुझा भावानी